फॅमिली, कशा आहात? बऱ्या आहात ना? चला, आज मी तुम्हाला झटपट चिकनचा पुलाव बनवून दाखवते. त्याच्यासाठी लागणारी रेसिपी तुम्हाला दाखवते. चला या. मी स्वच्छ अर्धा किलो चिकन धुवून घेतले आणि 2.5 वाट्या तांदूळ घेतले. दोन मोठे कांदे, 2 टमाटर, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि गोविंद दही. 10 रुपयालाच मिळतं हे गोविंद दही. आणि गरम मसाला, तेजपत्ता, 5-6 दालचिनी, 2 मोठ्या वेलच्या, 2 छोट्या वेलच्या, 5-6 लवंग, 5-6 मिऱ्या आणि थोडीशी जिरे. मिरी जास्त प्रमाणात घेऊ नये कारण चरका मारतं म्हणून. गरम मसाला आणि त्याला लागणारं गोवर्धनचे घी 2 चमचे. आता मी मिक्सरमध्ये अद्रक, लसूण आणि मिरची याची आणि थोडीशी कोथिंबीर आणि हा तेजपत्ता नाही टाकायचा आणि पूर्ण हा गरम मसाला याची ही पेस्ट बनवून घेते. चला हा बघा, जाडसर सर्व मसाला वाटून घेते. आता हा मसाला आहे ना, याच्याला थोडासा आपण चिकनला लावून घेऊया आणि 2 चमचे दही, 2 स्वादानुसार थोडंसं मीठ लावून घेऊया, जसं तुम्हाला पाहिजे तसं. कोणी जास्त लावतो, कोणी कमी लावतो तसं. हे आपण याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊ. अशा प्रकारे हे चिकन दही वगैरे लावून झाल्यावर कमीत कमी 10 मिनिटं तरी ठेवायला पाहिजे. आता मी कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात आपण 4 पळ्या तेल टाकून घेऊया. आणि 1 चमचा तूप टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालं. आता तेल चांगलं गरम झाले, आपण तेजपत्ता सोडून घेऊया. आणि नंतर आपण कांदा सोडू. आता हा कांदा लाल होईपर्यंत हा कांदा चांगला लाल हो. आता आपला कांदा लाल होत आला तर त्यातमध्ये टमाटर टाकून घेऊया, कारण टमाटर टाकले ना नरम होतात छान. टमाटर पण नरम होतो परतून घेऊया. आता आपला कांदा आणि टमाटर लाल झाला की आपण जो उरलेला मसाला तो आपण त्याच्यात टाकून परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण जे चिकनला दही मसाला वगैरे लावलेलं ते सगळं आपण त्याच्यात टाकून घेऊ. आणि चांगलं मस्त व्यवस्थित परतून घेऊया. स्प्रुहा मसाला आहे घरगुती बनवलेला, तो एक छोटा टेबलस्पून आहे, तो टाकून घेतला. तुम्ही पाहिजे तर दुकानात मसाला मिळतो तो थोडासा टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, हरकत नाही.
5 मिनटं ठेवा, कारण ते चिकनला पाणी सुटेल ना, चव व्यवस्थित शिजेल. त्याचे झाकण ठेवले आणि झाकणावर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया 5 मिनटासाठी. 5 मिनटं ठेवूया. आपल्या इकडं चिकन शिजेस तर आपण वरती पाणी ते गरम करायला ठेवले. इकडे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवले. ते गरम पाणी आपल्या याच्यात चिकनमध्ये ओतण्यासाठी. चला तर आपण हे उघडून बघूया. आपल्या चिकनला कसं मस्त पाणी सुटले आणि कलरही आले. आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, टाकून घेऊया. आपण ते थोडीशी हळद वरून अजून टाकून घेऊया. आणि वरून अजून 1 चमचा तूप सोडूया. पण 5 मिनटं लगेच झाकण ठेवूया. चला आपण आता उघडून बघूया. आपण ते गरम पाणी होतं ते आपण सोडूया. आपण ह्याच्यामध्ये पाणी सोडून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आता आपण कुकर बंद करून घेतलाय. आता याला 2 शिट्या होऊ द्या. 2 शिट्या झाल्या की आपला झटपट चिकन पुलाव तयार झाला. तर आपण आता 2 शिट्या झाल्यात कुकरच्या आणि तो आपण आता कुकर जास्त थंड होऊ द्यायचा नाही. थोडा गरम असताना शिटी वर करून घ्यायची आणि खोलायचा. बघा कसं झालंय आपला पुलाव. झालं की नाही छान. कुकरचं पण सांगते. कोणाच्या कुकरला 3 शिट्या लागतात, कोणाच्या कुकर. आमच्या कुकर म्हणजे ह्या कुकरला मी 2च शिट्या घेते. कोणाला जास्त प्रमाणात लागतात, कोणाला कमी प्रमाणात लागतात. तर मी कुकरला जास्त करून बिर्याणी किंवा पुलाव करायचा असेल तर कमी शिट्ट्या देते मी 2. आणि थोडा गरम असतानाच तो उघडते. शिटीवर करून तो उघडून घ्यायचा. हा जो पुलाव बनवला हा मी वाडा कोलमचा बनवलेला आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही बासमती तांदळाचा बनवू शकता, पण आम्ही सहसा वाडा कोलमचाच बनवतो. कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यावर. जी कोथिंबीर चिरलेली होती ती टाकून घेतली. अशा प्रकारे आपला हा झटपट चिकन पुलाव तयार झाला आहे. आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.